विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेले 2 दिवस ना घसा खराब होता. डॉक्टरकडून औषधं सुरू होती आणि त्या गोळ्यांमुळे झोप इतकी येत होती ना, की थकवा प्रचंड होता. ओके. त्यामुळे 2 दिवस मी रेस्ट घेतली होती. त्यामुळे YouTubeवर व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. इथून पुढे कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओ मिळत राहणार आहेत. पण हा व्हिडिओ मी कशासाठी बनवतोय अगोदरच सांगतो. नीट लक्ष द्या. काय होतंय, काय अवस्था आहे सध्या मुलांची, की मुलं ना पॅनिक मोडमध्ये आहेत. डिमोटिव्हेट झालेत. ओके. डिमोटिव्हेट हा शब्दच मला आवडत नाही. जाऊ दे म्हणूया आपण. कशामुळं? मॉक टेस्टचा स्कोर होत नाहीये. स्कोर खूप कमी आलाय. एवढे मार्क कमी पडले तर कसं होणार? अशा मुलांसाठी सुरुवातीचा 1 मिनिट एक गोष्ट सांगतो. मी अशी दरवर्षी मुलं बघतोय, पण हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. माझा एक स्टुडंट होता, त्याला पहिल्या मॉक टेस्टमध्ये टोटल 72 स्कोर झाला होता. आउट ऑफ 200 200 पैकी फक्त 72. पण फायनल सीईटी दिल्यानंतर त्याचं पर्सेंटाईल होतं 99.95 पर्सेंटाईल. तेवढी इम्प्रूव्हमेंट पॉसिबल आहे. अरे, पहिल्या मॉक टेस्टला सगळेच घाबरलेले पण असतात थोडंफार. टाईम मॅनेजमेंट प्रॅक्टिस न होणार ना तुमची. तर मॉक टेस्ट थांबवायच्या नाहीत. बिलकुल खचून जायचं नाही, घाबरायचं नाही. आता खूप चांगली गोष्ट आहे. ॲक्चुअली हा जो व्हिडिओ मी बनवतोय ना, मला आपल्याच एका सबस्क्रायबरनंच WhatsAppला मेसेज केला होता आणि त्यानं सांगितलं मला, की "सर, समीर दादांना 21 डेज चॅलेंज दिलेलं आहे." मी तुम्हाला खरं सांगू का? हे 21 हा जो शब्द आहे ना, आता अतिशय महत्वाचा आहे. मी याच्या अगोदर पण त्याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. ही जी कुठलीही गोष्ट आपण 21 दिवस जर फॉलो केली कंटिन्युअसली, तर त्याची हॅबिट बनून जाते आणि आपण जमतं आपल्याला. मी तुम्हाला सांगू का? आपण काय करूया माहिती का? तुम्ही काय करा, एक शेड्यूल तर ठीक आहे, स्वतःहून नाही करत ना, समीर तुम्हाला देतोय. रोज तो 3-4 टॉपिक देईल. तुम्ही ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करा बाळांनो. पण माझं एक म्हणणं ऐकून घ्या शांतपणे. माझी एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून, की मला फिजिक्समध्ये चांगला स्कोर हवाय. हां, हवा आहे. एक कसा करू मी फिजिक्सचा अभ्यास? तुम्ही टॉपिक वाईज गेला ना, तर इश्यू काय होईल माहिती का? मी सांगतो क्लिअरली बरं का, की मग काही टॉपिकला तुम्हाला एका दिवसात होणारच नाहीयेत. मग ते एक सायकॉलॉजी राहील आपली, की एवढे टॉपिक आहेत, एवढे राहिलेत. मला काय म्हणायचंय, की मी काय करतोय, की तुम्हाला लक्ष द्या. मी सांगतो काय ते शांतपणे लक्ष द्या, की मी तुम्हाला इम्पोर्टंट कन्सेप्ट सांगतो कुठले आहेत ते. तुम्ही त्या फॉलो करा. तुम्ही त्या टाइपचे क्वेशन शोधा आणि ती कन्सेप्ट क्लिअर करा. थोडक्यात सांगू का तुम्हाला मी? एखादा टॉपिक घ्यायचा. आता ड्युअल नेचर ऑब्व्हियसली आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन 100% त्याच्यावर क्वेशन असतोच. पुन्हा पाईप ओपन, पाईप क्लोज, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग या तिघापैकी एक क्वेशन असतोच. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की एल सर्किट त्यातला एक क्वेशन असतोच परीक्षेत. मग काय करायचं की हळू या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करत जायचं. फॉर एक्झाम्पल मी एखादी कन्सेप्ट सांगेन तुम्हाला इथं बरं का आता. एक काम करूया आपण, मी सांगतो काय ते बघा. माझ्याकडं ना एन नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत. ओके. त्यांना एकत्र करून एक ड्रॉप तयार केलाय. टॉपिकचं नाव सांगा कुठलं आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आहे की नाही? मग या कन्सेप्ट वरती क्वेशन्स कसे कसे येऊ शकतात? त्यासाठी कोणते फॉर्म्युले आपल्याला आले पाहिजेत? हे जर तुम्ही केलं ना, बास ना. अरे जवळ-जवळ ना मी तुम्हाला सांगतो 100 क्वेशन्स असतील समजा या टॉपिकमध्ये पी-वाय-क्यू. त्यातले 25% म्हणजे 1/4 क्वेशन याच कन्सेप्ट वरती आहेत. सांगू तुम्हाला मी. तुमच्याकडं एक ड्रॉप तयार झालाय म्हणजे त्याचा व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. हा व्हॉल्यूम एन ड्रॉपलेटच्या टोटल व्हॉल्यूम एवढा असणार आहे. 4/3 पाय आर क्यूब. इथून पुढचं एक 5-10 मिनिटं व्हिडिओ व्यवस्थित बघायचा. मग ही जशी कन्सेप्ट मी तुमची क्लिअर करून दिलेली आहे ना, ओके, ही कन्सेप्ट. मग तशी तुम्हाला ना कुठल्याही कन्सेप्ट घेतल्यानंतर पटकन त्याचे सगळे फॉर्म्युले आठवले पाहिजेत बरं का. बरं, आता इथं 4/3 पायला 4/3 पाय कॅन्सल. मग मला उरतंय आर क्यूब इक्वल्स टू एन आर क्यूब. मी स्कोर बुस्टर सगळं चेक केलंय. मला लक्षात आलं, की काही टिपिकल न्यूमेरिकल असे आहेत, की ज्याच्यामध्ये एन नको आहे मला. म्हणून एन नको आहे ना, मग मी आर अपॉन आरचा क्यूब अशी एनची व्हॅल्यू पुट करू शकतो की नाही? बरोबर आहे? चला ठीक आहे. पण काही ठिकाणी समजा ड्रॉपची रेडियस दिले म्हणजे कॅपिटल आर गिव्हन आहे. पण स्मॉल आर दिलेलं नाहीये. मग तिथं मी किंमत कशी पुट करणार, की आर अपॉन एन रेस टू 1/3 म्हणजे आर. म्हणजे मला स्मॉल आर माहित नाहीये ड्रॉपलेटची रेडियस, पण कॅपिटल आर माहिती आहे. मग स्मॉल आरची व्हॅल्यू ही पुट करायची. पण समजा स्मॉल आर गिव्हन आहे, पण कॅपिटल आर दिलेलं नाहीये. मग आर इक्वल्स टू एन रेस टू 1/3 आर. हे 1/3 म्हणजे क्यूब रूट रे बाळांनो. झाला का पुढचा फॉर्म्युला तयार? 1, 2, 3 आणि 4
आर क्यूबची व्हॅल्यू तुम्ही ही पुट करू शकताय. ओके. बरं आता महत्वाचं काय? हे सगळं ठीक आहे. आता मला काढायचं काय सांगतो चेंज इन एरिया. बघा चेंज इन एरिया ऑब्व्हियसली छोटे-छोटे ड्रॉपलेट्स जे होते त्यांचा एरिया जास्त असणार आहे. एरियाचा फॉर्म्युला 4 पाय आर स्क्वेअर पण तसे एन ड्रॉपलेट्स आहेत आणि मायनस 4 पाय आर स्क्वेअर. ओके. बर आता मी काय करतोय ते नीट लक्ष द्या. एन ची व्हॅल्यू पुट करतो काय? आर क्यूब अपॉन आर क्यूब होती की व्हॅल्यू? आर क्यूब अपॉन आर क्यूब ठीक आहे. इंटू 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर. आता मी यातनं काय करतोय की 4 पाय आर क्यूब कॉमन काढतो. बघा 4 पाय आर क्यूब कॉमन काढलं. हे आर क्यूब आहेत, हे स्मॉल आर स्क्वेअर आहेत. स्क्वेअर याला कॅन्सल होईल आणि 1 बाय आर 1 बाय आर कारण इथं आर स्क्वेअर आहे. मी तर आर क्यूब कॉमन काढला लागलोय. मग आर न मल्टिप्लाय डिवाइड केलं पाहिजे. ओके. आता मी काय करतोय बघा याला 3 न मल्टिप्लाय करतोय आणि 3 न डिवाइड केलं. आता ज्यांना सगळे फॉर्म्युले माहिती आहेत, त्यांना कळालं काय केलं ते मी. का केलं ते? कारण हा व्हॉल्यूम आहे. 3V. सांगू का? की वर्क डन काढताना ड्रॉपसाठी मला सरफेस टेन्शनला सरफेस एरियानं मल्टिप्लाय करायचंय. मग वर्क डनचा मला फॉर्म्युला मिळाला 3VT. बघा ना, कारण हा व्हॉल्यूम आहे. त्याला टी न सरफेस टेन्शन मल्टिप्लाय करतोय. मग 3VT अपॉन 1 बाय आर. मग हा असं पुस्तकात नाही दिलं, पण तुम्हाला करायचं आहे. अजून मी घेणार आहे 5-10 मिनिटं लक्षात घ्या. इतकं थांबलेलं नाहीये हे. ही डीएच व्हॅल्यू कशी आली तुम्हाला कळालं? बर. आता तुम्हाला काढायचंय वर्क डन. मग मी आता काय सांगितलं तुम्हाला, की वर्क डन काढण्यासाठी टी इंटू चेंज इन एरिया. ओके. मग टी इंटू एन टाइम्स 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर. ओके. समजा तुम्हाला कॅपिटल आर दिलेलं आहे, पण स्मॉल आर दिलेलं नाहीये. मग स्मॉल आर ची व्हॅल्यू काय ते बघा. स्मॉल आर ची व्हॅल्यू आहे आर अपॉन एन रेस टू 1/3. ओके. टी एन 4 पाय आर स्क्वेअर आणि एन रेस टू 2/3 एन आर स्क्वेअर आहे की नाही आणि मायनस 4 पाय आर स्क्वेअर. आता बघा मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतोय वर्क डनचा. जर तुम्हाला मोठ्या ड्रॉपची रेडियस दिले असेल तर एन रेस टू मायनस 1 एन रेस टू 1/3 मायनस 1 डायरेक्टली फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर टी. बघा ना काय केलं 4 पाय स्क्वेअर कॉमन काढलं 4 पाय स्क्वेअर कॉमन काढलं तर 1 आला. हे 4 पाय एन रेस टू 1 प्लस 2/3 न्यूमरेटर मध्ये गेल्यावर मायनस 2/3 1 मायनस 2/3 1/3 झालं की. मग तसंच मी आणखीन काय करू शकतो समजा मला स्मॉल आर दिलंय. मग स्मॉल आर दिलं तर माझा फॉर्म्युला असा येणार आहे 4 पाय आर स्क्वेअर टी एन मायनस एन रेस टू 2/3. तुम्ही करा शॉर्टकट. या आर व्हॅल्यू पुट केले मी. आर व्हॅल्यू एन रेस टू 1/3 इंटू स्मॉल आर. मग ते 2/3 होणार स्क्वेअर केल्यानंतर आणि ते स्मॉल आर स्क्वेअर कॉमन काढलाय मी. झालं की मग मला कळालं ना. आता एन ची व्हॅल्यू तुम्ही आता स्कोर बुस्टर काढाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एन ची व्हॅल्यू 27 ड्रॉपलेट्स, 64 ड्रॉपलेट्स, 8 ड्रॉपलेट्स जेणेकरून त्याचं क्यूब रूट पटकन निघेल. पण 2/3 असेल नंतर ना, आता समजा 27 ड्रॉपलेट आहेत. 27 चं क्यूब रूट किती येणार आहे सांगा 3 आणि 3 चा स्क्वेअर किती येणार आहे सांगा 9. असं सॉल्व्ह करायचंय. बरं एवढं झालं का? नाही. तुम्हाला ना फिजिक्सचा अभ्यास करताना हाच तर प्रॉब्लेम आहे. आता समजून घ्या मी काय सांगतोय ते. ते तुम्हाला असं देतील, की हा ड्रॉप मी सर्टन हाईट वरून ड्रॉप केलेला आहे आणि खाली पडले ते ड्रॉपलेट्स तयार झाले. तर किती हाईट वरून ड्रॉप केला? मग त्यावेळेस मला वर्क डनला कंपेअर करावं लागेल एमजीएच. आणि त्यातला हा जो मास आहे ना, म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी 4/3 पाय आर क्यूब इंटू रो. मी सांगतो, मी लगेचच ना क्रॅश कोर्सवर असेच व्हिडिओ द्यायला सुरुवात करणार आहे, की डिटेल सगळं. मग त्यात आपण थोड्याशा एमसीक्यूज पण घेऊया. मी तुम्हाला सांगतो स्कोर बुस्टर ओपन करा, ह्या टाइपचे सगळे प्रश्न तुम्हाला मिळतील. आता ते देतील, की ड्रॉपलेट काहीतरी देतील आणि म्हणतील, की त्याच्यामध्ये हीट जी प्रोड्यूस झाले, त्यामुळे टेम्परेचर कितीने वाढलं ते काढा. मग तुम्हाला काय करायचं, की वर्क डनला तुम्हाला एम इंटू स्पेसिफिक हीट इंटू डेल्टा टी घ्यावं लागेल. परत आलं का एम. एक न्यूमेरिकल असं आहे जे सीईटी 2023 ला आलंय, की ते विचारतील काय माहितीये का? ड्रॉपलेट्स एकत्र करून ड्रॉप तयार झालाय आणि तो ड्रॉप ज्या व्हेलॉसिटीने जातोय ती व्हेलॉसिटी फाइंड आउट करा. मग जे तुम्ही वर्क डन फाइंड आउट करता या फॉर्म्युलेला त्याला कंपेअर करा हाफ एम व्ही स्क्वेअरशी. मग आलं का? ह्याची व्हॅल्यू सांगू का? ह्याचा फॉर्म्युलाच मला पाठ झालाय. तुम्ही पण चेक करा किंवा लगेच स्कोर बुस्टर काढा. 60 अपॉन रो 1 बाय आर आणि 1 बाय आर. ऍक्च्युअली ना ऑफलाईन मध्ये पण आजच शिकवलं होतं त्यामुळे लक्षात आहे. असं काही फॉर्म्युले पाठ करत नाही आपण, लक्ष करायचं नाहीये पण तयार. आता या सगळ्या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का मास आहे, मास आहे, मास आहे. मग ह्या मासची व्हॅल्यू काय येते? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी 4/3 पाय आर क्यूब इंटू डेन्सिटी. आलं का लक्षात तुमच्या?
मग त्यावेळी काय होतं नेमकं सगळ्या टर्म्स वगैरे कॅन्सल वगैरे होतात आणि तुम्हाला हे इझिली मिळतंय. म्हणजे या एका कन्सेप्टवर तुम्हाला हाईट विचारतील, त्याच्यानंतर रायझिंग टेम्परेचर विचारतील, व्हेलॉसिटी विचारतील, काहीही विचारू शकतात. पण सांगू का तुम्हाला सोपे-सोपेच प्रश्न विचारलेले आहेत. मग आता मेन पॉइंट आता बघा. वर्क डन विचारलंय. फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर टी एन रेस टू 1/3 मायनस. मग वापरून बघा. टेक्स्टबुक ओपन करा. मग आता मला सांगा ह्या गोष्टीसाठी, हे प्रॅक्टिससाठी हे काय तुमचं क्षणात होणार आहे का रे? नाही तुम्ही पॅनिक मोडमध्ये जाता. तुम्हाला असं वाटतं, की सगळं मला पटकन कळालं पाहिजे. हां, लगेच. मला बघितल्या-बघितल्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. नाही होत ते. नाही होत. ॲज अ टीचर मी सांगतो, की सगळे मान्य करतील, की आम्हाला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आज सुद्धा शिकाव्या लागतायत. वेळ द्यावा लागतोय, वेळ. आणि तो देत असताना शांत चित्त हवंय. होगा, होणार आहे. माझ्याकडे एक हिंदी स्टुडंट आलाय बरं का, त्यामुळे मला पण थोडं हिंदी-हिंदी बोलायला लागतंय मध्ये. सगळं होणार आहे. सगळं होणार आहे व्यवस्थित लक्षात घ्या. वेळ आहे, पण मी जर घाबरलो, मी ठरवलं नाही राहू दे, नाहीच होणार माझ्याकडून, तर संपलं ना. संपलं. मी पालकांना पण सांगतोय, विद्यार्थ्यांना पण सांगतोय, की लढायचं आहे, शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आहेत. फिजिक्समध्ये मी जसं आता एक्सप्लेन केलं, ही एक छोटीशी कन्सेप्ट होती. जसं पाईप ओपन, पाईप क्लोज आहे, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग आहे. तुम्हाला त्या कन्सेप्टवर आत्तापर्यंत कुठले प्रश्न आलेत हे कळालं तर बास ना. मग कुठलाही येऊ दे प्रश्न. रिपीटेड कन्सेप्ट आहेत लक्षात घ्या. बरं वेगळा थोडासा बदलून आला, पण मला फॉर्म्युले सगळे येतायत. करतो की सॉल्व्ह. करतो, करणारच हा ॲटिट्यूड ठेवा. मी सोमवारपासून पूर्णपणे क्रॅश कोर्सचं शेड्यूल देणार आहे वेगळं. टोटली वेगळं असणार लक्षात घ्या. आय थिंक मंगळवारपासून लेक्चर स्टार्ट होतील त्या टाइपचे, की जेणेकरून मला ना पूर्णपणे आता शॉर्ट बट स्वीट असे व्हिडिओ तयार करायचे तुम्हाला, की जेणेकरून आज एवढं करायचंय. प्लस त्याबरोबर हे चॅलेंज तुम्ही फॉलो करणार आहे. ओके. काहीही जगात अशक्य नसतं. सगळं होतं आणि यावर्षी ठीक आहे. मी तुम्हाला सांगू का? मी सांगतो. साधारण जेव्हा 1000च्या आसपास मुलं टेस्ट देतायत, 1000 त्यापैकी 900 चा स्कोर हा 100 पैकी फिजिक्स, केमिस्ट्रीचा नाही म्हणलं, तरी तो 50 ते 60च्या दरम्यान आहे. म्हणजे 50 ते 60 तुम्हाला मार्क पडत असतील फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये या स्टेजला, तर तुम्ही 90 पर्सेंटाइल तर आरामात क्रॉस केलंय. अरे, पण आपण इन्क्रीज करणार आहे ना, आपण कुठे तेवढंच थांबणार आहे. पण अजून महत्त्वाचं म्हणजे काय, की जर तुम्ही मॅथ्समध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला, तरी तुमचं पर्सेंटाइल वाढू शकतं. असं फिजिक्सचं पर्सेंटाइल खाली आलंय. मग काय एव्हरेज काढत नाहीत तिघांच्या पर्सेंटाइलचं, टोटल मार्कच इम्पोर्टंट असतात. मग तुम्हाला ह्या व्हिडिओत मी 10 ते 12 मिनिटात जी गोष्ट सांगितली कळालं का? घाबरायचं नाहीये, पॅनिक मोडमध्ये जायचं नाहीये, अभ्यास करत राहायचा आहे. ठीक आहे? फिजिक्स प्रमाणे केमिस्ट्री खूप सोपं आहे. मग मला फिजिक्स सोपंच आहे म्हणायचं ऐकायचं तुमच्याकडून. हां, जमतंय सर. बरं असं आहे रे, मी तुम्हाला सांगू का? आता बघा, समजा उद्या मॅथ्सचा पेपर आहे. तुम्ही बॅचमध्ये काय सांगितलं? बघा मी 2 प्रकारे सांगणार आहे. एकदम 360 डिग्री, 180 डिग्री चेंज करणार आहे म्हणूया आपण. 360 फिरून परत तिथेच येईल ना. पण पहिला मी काय बोललो माहितीये का बॅचमध्ये, की उद्याचा पेपर बापरे! किती अवघड आहे. घरातला कुठलाच प्रॉब्लेम मला येत नाही. अरे सगळं वेगळं आहे, अवघड आहे उद्या. मग बऱ्याच जणांचे चेहरे असे पडले होते ना, अरे बापरे! पण लगेच मी काय म्हणलो, "अरे, ट्रुथ टेबलवरचं न्यूमेरिकल आहे. अरे, ड्युअल फाइंड आउट करायला सांगितलंय. अरे, ते किती ईझी आहे. मॅट्रिक्सचा शॉर्टकट आहे." त्याच्यानंतर मी अरे, व्हॉल्यूम ऑफ द पॅरलल पाइप विचारलंय. अरे, एल-पी-पीचा तर कसला सोपा आहे. तर वेक्टर तर असं बोललो मी. मग त्यांना कळलंच मी नक्की काय बोलतोय. पहिला तर बोललो अवघड आहे. आता तर बोलतोय की सोपं आहे. हां, अवघड पण प्रश्न असणार आहेत, सोपे पण असणार आहेत. अवघडकडे बघून किती रडायचं, किती त्रास म्हणजे तणाव निर्माण करायचं हे आपण ठरवलं पाहिजे ना. याउलट सोपा एक प्रश्न दिला की एक्स यस म्हणलं पाहिजे, सोपा आहे, जमेल. मग असा ॲटिट्यूड इथनं पुढे पाहिजे मग. ओके. ॲक्चुअली सांगू का? आपण ठरवतो भरपूर. मी पण खूप ठरवलं होतं, पण 2 दिवस तब्येत ठीक नव्हती. तरी पण मी ऑफलाईन क्लास मला घ्यावे लागले. औषध घेतलं. थकलेलं असल्यामुळे थोडी चिड झाली माझ्या मुलांच्यावर. पण त्यांना पण सांगितलं मी बरं का बऱ्याचशा गोष्टी. मग मला पण तुम्हाला काय सांगायचंय, ठरवतो तसं बऱ्याच वेळा होत नाही. आपण हे करायचं ठरवतो, पण ते कधी होत नाही. पण तुम्हाला सांगतो, यातून लवकर बाहेर पडून, यातून बाहेर पडा या तणावातून आणि अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.